हॅलो रेवती. हा ग राधिका, कुठे आहेस तू? अगं ते तुला सांगायचंच राहून गेलं. काय झालं? ते आता मी अथर्वच्या शाळेत जाऊन राहिले. मीटिंग आहे ना. काय ग, काही प्रॉब्लेम झालाय का? आता ते गेल्याशिवाय कसं कळणार. बरं चल, आता मी निघते, तुला फोन करते नंतर. हा अगं पण आपल्याला ते प्रेझेंटेशन बनवायचं होतं ना. गुरुनाथला सांग ना जायला. अगं खरं तर त्यांनीच जाणं अपेक्षित होतं, पण त्यांनाही त्यांची एक महत्वाची मीटिंग आहे ना. मग तुझं काम महत्वाचं नाहीये? राधिका, अगं एका मोठ्या कंपनीसाठी प्रेझेंटेशन बनवतेस तू. अथर्व त्याचाही मुलगा आहे की नाही, त्याची काही जबाबदारी नाही का? शनायाचं काम असतं तर गेलं असतं ना सगळं सोडून. हो रेवती, पण मला तिथे अथर्वसाठी जाणं भाग आहे. अथर्व पुढे मला कुठलंच काम महत्वाचं नाही. अगं पण राधिका. रेवती, आपण बोलूया ना नंतर. हा, मी जाऊन येते आणि तुला फोन करते. ठीक आहे, जाऊन येतो मग बोलू. अरे यार, सारखा सारखा मला कशाला फोन करतो हा? स्वतः दोन दोन बायकांची लफडी करून ठेवली आहे. स्वतःला निस्तारता येत नाही, मला त्रास देतो फुकट. हा बोल लाल. हा केडी, कुठे आहेस तू? मी कामात आहे. काय नाही, तुला हेच सांगायला फोन केला की तू दिलेली आयडिया एकदम सॉलिड आहे. त्यामुळे आता मी राधिकाला अधिकाधिक डिस्करेज कसं करायचं हेच जरा शोधतोय. हा नाही, पण होल्ड होल्ड ना. नाही म्हणजे हे सगळं तू करतोयस, पण जरा दमानी. म्हणजे त्यांना त्रास दे, पण एकदम असा डायरेक्टली देऊ नकोस रे, जरा हळू. केडी, मला काही कळत नाही का? हा, राधिका हुशार आहे, ती काही शनायासारखी बिंडोक नाहीये. कळतं मला, डोंट वरी, दमानच घेईन मी. युअर राईट. केडी इज ऑलवेज राईट माय डार्लिंग. हे बघ, तुझ्या बिझनेस मधलं मला काही कळत नाही, पण मला एवढं वाटतं की तू बेसावध राहून काही करू नयेस. नाही म्हणजे राधिका वहिनींना तुला त्रास द्यायचा आहे दे, पण स्वीट राहून दे, असं मिठी छुरी बनून दे. डायरेक्टली काही करू नकोस. हा, तू त्यांना सांग मी तुला प्रेझेंटेशन मध्ये मदत करतो वगैरे वगैरे, आणि मग हळूच मिसगाईड कर. दॅट्स इट. अरे हा हा, ही आयडिया कमाल आहे. करेक्ट, असंच करू. म्हणजे काय होईल माहितीये का, राधिका वहिनी प्रेझेंटेशनच्या वेळेस माती खातील आणि तुझा तो कोण कपूर का टपूर आहे ना, तो कॉन्ट्रॅक्ट देणारच नाही त्यांना. बस झालं, सिम्पल. नाही नाही, बरोबर आहे केडी, पण तू समजतोय तेवढं ते सोपं सरळ नाहीये. मी लाग जाईन तिला मदत करायला राधिकाला, पण ती ऍक्सेप्टच करत नाही ना. त्याचं काय करू? याच्यासाठी ना मला विचार करावा लागेल यार. आणि काय ना, मला आता विचार करताना यार ना अशी खूप भूक लागते रे, खूप अशी. आणि मग की नाही खूप अशी तहान पण लागते रे. केडी, किती हवेत? आता कसं टू द पॉइंट बोललास. काही नाही, मी तुला आयडिया देईन, तू मला दाम दे, बस. आता प्रॉब्लेम थोडा मोठा आहे ना. मग 15,000 ओनली. 15? एवढे? एवढे ठीक आहे. मग तुला काय करायचं ते कर तू. म्हणजे ठीक आहे ठीक आहे, चल सांग काय. तुम्ही सगळे ना माझ्या मजबुरीचा फायदाच घेताय. अरे पण मग काय करणार, काय इलाज नाही भाई. मी काय तुझ्यासारखा कंपनीत काम करत नाही, नाहीतर मी कमवले असते. माझ्या डोक्यावर पैसे कमवतो मी, आयडिया देतो, पैसे कमवतो, बस. बरं ठीक आहे, चल बोल, सांग, देतो तुला. सांगतो, तू एक काम कर. क्या बात है, करेक्ट. चल असंच करतो. हा बाय, ठेवतो. अरे पण माझे 15,000. बाबा ट्रान्सफर करतो, पळून जाणार आहे का मी? चल बाय. हा अरे पण अकाउंट नंबर. हॅलो. अरे चला, आता ही आनंदाची बातमी शनायाला कधी एकदा सांगतोय असं झालंय मला. शनाया, फोन उचल. आता कोण आलंय? बकुळा मावशी तर सकाळीच येऊन गेली आहे.
माधुरी ताई तुम्ही येऊ का? अहो हे काय विचारणं झालं, या ना. या या. किती दिवसांनी? अगं, आधी ठरवलं होतं फोन करूया, पण नंतर म्हटलं जाऊ दे, हिला सरप्राईजच देऊया जाऊन. बसा ना तुम्ही, मी तुम्हाला पाणी देते. हा हा. बसा. हे घ्या. थँक्यू. बस ना तू पण. हो. बोला. राधिका, घर एकदम छान सजवलंयस तू. मला खूप आवड आहे या सगळ्याची. एक एक वस्तू हौसेनं जमा केली. खरंच छान. अगं, अथर्व कुठे आहे पण? अथर्वला भेटायचंय मला. अहो अथर्व शाळेत गेलाय आता. बरं. आणि सासू सासरे कुठे आहेत? त्यांना पण भेटायचंय. ते आता सध्या नागपूरमध्ये आहेत. हो का? हो. मग एक काम कर. काय? हा अथर्वसाठी खाऊ आणलाय. हे दे त्याला. ओल्या नारळाच्या वड्या आहेत. अहो हे सगळं काहून केलं तुम्ही? वा ग, ताई म्हणतेस ना मला. मग भाच्यासाठी एवढं करणार नाही का मी? तुला असं हसताना बघून खरंच खूप छान वाटतंय. कसं आहे सगळं? सावरती. सावरायलाच हवे. काय ग, आणि तो नवरा कसा आहे तुझा? अजून भेटतो ना त्या मुलीला? पण तू त्याला खडसावून चांगला जाब विचारलास की नाही? नाही. अगं का पण? जाब विचारून काय होणार आहे? ते कुठे नीट उत्तर देणार आहे? आणि उत्तर दिलं तरी ते उत्तर काय असणार आहे? म्हणून नाही विचारलं काहीच. पण मी अशी हार मानणार नाही. या सगळ्या गोष्टीचा लवकरच पाठपुरावा करेन आणि लवकरच निकाल लावेन. तुला या सगळ्यामध्ये यश मिळू दे. खरं तर ही काही आनंदाची गोष्ट नाहीये, पण या असा माणसांना ना चांगलाच धडा शिकवायला पाहिजे. राधिका, म्हणजे तू तुझ्या परीने हे सगळं मॅनेज करतेच आहेस, पण एक सांगते, लक्षात ठेव, कुठलीही परिस्थिती आली तरी तू तुझं काम बंद नाही करायचंस. नाही, बिलकुल करणार नाही. आता कामच माझं दैवत आहे. काही झालं तरी मी काम बंद करणार नाही. आणि तुम्हाला सांगते, आता तर मला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळून राहिलं. काय सांगतेस? कसलं कॉन्ट्रॅक्ट? यांच्या कंपनीमध्ये एक मसाल्याची ऑर्डर आहे. तर यांचे साहेब आहेत, मोठे साहेब, कपूर साहेब म्हणून. त्यांनी मला सांगितलंय का तू पण टेंडर भर म्हणून. त्याचं प्रेझेंटेशन पण द्यायचंय. त्याचीच तयारी करत होते आता. अरे वा, छान. म्हणजे गुरुनाथला कळेल आता. दाखवून दे त्याला की तू काय करू शकतेस ते. अगं, पण त्या प्रेझेंटेशन मध्ये मी काही मदत करू शकते का तुला? नाही, म्हणजे थोडंफार कळतं मला त्यातलं. बघूया माझी काही मदत झाली तुला तर. हो, दाखवते की. थांबा. हा, हे पा. आता आम्ही असं करून राहिलोय का ही सगळी कंपनीची माहिती